देवगड तालुक्यातील वाडा परबवाडी येथील परब समाजाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ परब समाजाच्या मूळ देवघरातील मांडावर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंगळवारी संपन्न झाला। यावेळी भक्तिमय वातावरणाने परबवाडी येथील परिसर न्हाऊन गेला होता। देवगड तालुक्यातील वाडा परबवाडी येथे वसलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। सुमारे 500 वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेला गोंधळ उत्सव भाविकांसाठी पर्वणीच ठरला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, मुंबई आणि गोवा, कर्नाटक राज्यातूनही भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गोंधळ उत्सवात सहभागी झाले होते। भाविक भक्तांनी त्रैवार्षिक गोंधळाला उपस्थित राहून श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी श्री महालक्ष्मीच्या चरणी साकडे घातले। देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी ख्याती सर्वदूर पसरली आहे, असे येथील जाणकार मंडळी सांगतात। आज तागायत परब मंडळी 550च्या वर्षाच्या त्या पिरियडमध्ये अखंड लीलेचा परब मंडळीचा गाव रईत ह्याला 5 मानकरी गावडे, मेस्त्री, गुरव, घाडी, थोटम आणि वाडेकर, सुभाष दांडेकर, ते दांडेकर। तर ह्या न्यायाने आज अखंड लीलेचा परब मंडळीचं गोंधळाचं वार्षिक ते आज ह्या निमित्ताने तुमच्या आमच्या सहकार्याच्या भावनेने अखंड लीलेत अगदी ती ज्योत आणि ते वार्षिक आलेल्या सगळ्या सण साजराने आणि इतक्या वर्षाच्या अखंड लीलेच्या पावलाने आम्ही परब मंडळीने त्याची राखण करून त्याची पायरी ठेवून आणि आमचा साथ गाव चतुर्सीमेचा जी जी मंडळी आहेत, आमचे पाहुणे सोयरे आहेत, आमची येती मंडळी आहे, अगदी मुंबईच्या टोकापासून ते गोव्याच्या टोकापर्यंत आमचे आप्तेष्ट मित्रमंडळी आणि सगळे सहभावाने सहप्रेमाने महालक्ष्मीच्या ह्या सगळ्या गोंधळाच्या वार्षिकासाठी अगदी आनंदाने उत्साहित होऊन ही प्रेरणा या महालक्ष्मीने आणि ह्या इथल्या 5 दैवतांनी प्रथम नंबर 1 विमलेश्वर, नंबर 2 आकार, नंबर 3 महालक्ष्मी, नंबर 4 सत्पुरुष, नंबर 5 रवळनाथ आणि नंबर 6 पावनाई नवलाय आणि 7वा आमचे मूळ पुरुष वैले बाबा आसराबायांचा मान। ह्या अखंड लीलेच्या पावलामध्ये आज अखंड लीला ही परब मंडळीने ह्या कार्यरत पावलामध्ये अशाच सेवा भावी वृत्तीने तुमच्या आमच्या पावलात अगदी आनंदाने उत्साही वातावरणात अगदी योग्य तऱ्हेच्या सगळ्या उत्सवाची कशी सांगता करता येईल, आपत्याष्टांना कसं हँडलिंग करता येईल, ह्या सगळ्या साक्षीच्या पावलाने तुम्ही आम्ही जबाबदार असतेवेळी अशी कार्य आनंदान तुमच्या आमच्या सलोख्याने नेहमीच घडत राहावी आणि हा पिरियड अगदी क्षणोक्षणी तुमच्या आमच्या पावलात तुम्हाला पण त्याचं योगदान मिळावं, येणाऱ्या भक्तांना योगदान मिळावं आणि एवढ्या सगळ्या भक्तांनी एवढं सगळं आनंदाने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या तुमच्या आमच्या येत्या जात्या गावकरी मंडळींच्या अगदी 50 गावचे लोक आज हजर आहेत त्या महालक्ष्मीच्या कृपेच्या पावलाच्या आशीर्वादासाठी। तर आता हे सगळं जवळजवळ आम्ही उत्सवाचा हे जवळ आणलेला आहे, त्यातला अर्धा भाग गोंधळ हा जो म्हणतात आणि चवणक आणि मांड जो पुजला जातो त्या पावलाचं उत्तर हे 50% मध्ये आत्ता आमचं पूर्ण झालेलं आहे। महालक्ष्मीचा महाप्रसाद तिला पोचता केलेला आहे। तिथल्या आसराबाईंच्या मांडाचं जो काय महाप्रसाद त्यांना 10 पावलं जेवण पंचपक्वान्नाचं घालून त्यांचा मांड आम्ही पूर्ण केलेला आहे आणि एवढं ठेवल्यानंतर जी आपली रईत मंडळी आलेली आहे, आपता इष्ट आहेत, पाहुणे आहेत, सगळे सोयरे आहेत, गावकरी आहेत, गावाचे बाहेरचे आहेत आणि इतकंही करून ह्याच्यातून कोण आणि अगदी मागे पुढे झाली असती ज्यांची कोणतं असं जवळीक सांगता आली नसेल तरी त्यांनी हे 4 शब्द गुण्या गोविंदांना त्यांनाही पोचले प्रेमाच्या आशीर्वादाच्या महालक्ष्मीच्या आणि आमच्या परब कुळाच्या मंडळ म्हणा, परब आमचा परिवार समाज म्हणा आणि वाडेगावचा प्रथम क्रमांकाचा वाडेगाव आणि वाडेगावचे पाटील हे प्रथम
क्रमांकाला आजही अखंड लिहिलेला 550 वर्षाच्या पावलामध्ये असाच कार्यरत आहे आणि असाच कार्यरत राहील आणि अशीच सेवा घडत जाईल आणि अशीच आम्ही तुमची सेवा ठेवू. हे 2 शब्द मी प्रेमाने सांगतो. ह्याच्यात तुम्हाला धन्यवाद देऊन, आमच्या येणाऱ्या भक्तांना धन्यवाद देऊन, आमची आप्ताहस्ती मंडळी आलेली आहेत त्यांना धन्यवाद देऊन आजची आमच्या ह्या गोंधळाच्या व्यवहाराची सांगता मांड ह्या हिशोबातनं पूर्ण केलेली आहे. तेव्हा ह्याच्यात तुम्हाला धन्यवाद. त्रैवार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त वाडा परबवाडी येथील मांडावर मंगळवारी सकाळी चवांड्याची पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवीचा मांड भरणे, ओट्या भरणे, पूजा अर्चा आणि आराधना करून देवीचा जागर करण्यात आला. भक्तिमय वातावरणात देवगड तालुक्यातील वाडा परबवाडी येथील गोंधळ उत्सव कसा साजरा झाला पहा. वो परेशान पुढे जायला आवश्यक ऐकत ना मागून आम्ही कधी
एंगल होणार नाही. व्हिडिओ